नाशिकमध्ये युद्धाच्या झळा नागरिकांना बसतायत। एलपीजी गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये 10 रुपयांची वाढ केलेली आहे। इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च परवडत नसल्याने रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडणार आहे। एलपीजीच्या तुटवड्यामुळे नाशिकमध्ये ऑटो रिक्षा चालकांना आपला उदरनिर्वाह सोडून तासनतास एलपीजी गॅस भरण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभं राहण्याची वेळ आलेली आहे। एलपीजीचा पुरवठा अत्यंत कमी होतोय आणि त्यामुळे अनेक पंपांवर आता एलपीजी गॅस पुढच्या काही तासांमध्ये संपण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपापल्या ऑटो रिक्षांमध्ये एलपीजी गॅस भरून घेण्यासाठी अगदी अनेक रिक्षा चालक रात्रीपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत। दादा, किती तास झाले तुम्ही रांगेत उभे आणि काय सांगितलं? 2.5 तास झालं लाईन मध्ये उभं आहे। आमची लाईन फार पाठीमागेपर्यंत आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की नागरिकांना की 2 पैसे आम्हाला पण वाढवून द्या। गॅसचे पण रेट वाढले, पहिले 53 रुपये होता, आता डायरेक्ट 80 रुपये झालेला। आमचं पण म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पण 2 पैसे भेटायला पाहिजे। 3 दिवसापासून चालू आहे। थोडंफार आम्हाला पण सहकार्य करायला पाहिजे, थोडंफार पैसे वाढून द्या। चालकांकडून काय सांगितलं? आम्हाला तेवढंच पाहिजे, तुम्ही गॅसचा भाव वाढवला, आम्हाला मालकां लोक शिक्षक लोकांनी त्याने पण आम्हाला पैसे वाढून गॅस नाही भेटत। अजून 2-3 तास झाले लाईनीत उभं ना, जेवण ना काही, कवरक उभं राहणार आम्ही। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।